नमस्कार. नागपूर समय न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. घेऊया आढावा काही ठळक घडामोडींचा. कल्याणच्या टिटवाळा परिसरातील मोहने गाळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीनं 15 वर्षीय मतिमंद मुलीवर छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोहने गाळे गावातील असून पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या मागास आहे. स्थानिक व्यक्तीनं तिच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांकडून अधिक माहितीची वाट आता पाहिल्या जात आहे. नवी मुंबईच्या घनसोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ आर्थिक वादातून एका निरागस बालकाचं अपहरण करण्यात आलं. मात्र कोपरखैरणे पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे या मुलाचा प्राण वाचला. घनसोली परिसरात आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादामुळे 2 आरोपींनी एका लहान मुलाचं अपहरण केलं. अपहरण झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या नातेवाईकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. फक्त 1.5 तासात पोलिसांनी रबाळे परिसरातून आरोपींना अटक केली आणि मुलाला सुखरूपपणे परत आणलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राज भालेराव आणि सतीश गरुड अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी या मुलाला नाशिकला घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये होते. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे हा मोठा अनर्थ टाळण्यात आला. सध्या कोपरखैरणे पोलीस या प्रकरणातील इतर 2 फरार आरोपींचा शोध घेत आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जालना तहसील पोलीस ठाण्यात कार्यरत 2 पोलीस अधिकारी मटका सट्टा सारख्या अवैध व्यवसायाला संरक्षण देत होते आणि त्यासाठी त्यांनी 25,000 रुपयांची लाच घेतली. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई करत त्यांना रंगे हाथों पकडलेला आहे. जालना जिल्ह्यातील तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा उघडकीस आला आहे. येथे उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांनी मटका सट्टा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून 25,000 रुपयांची लाच मागितली. या कारवाईनंतर जालना पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. पोलीसच जर अशा अवैध धंद्यांना पाठबळ देईल तर सामान्य नागरिकांचा विश्वास डगमगणं अगदी स्वाभाविक. ही घटना स्पष्टपणे दाखवते की मटका सट्टा यासारख्या अवैध धंद्याच्या मुळाशी काही भ्रष्ट पोलिसांचा सहभाग असतो. आता लक्ष लागलंय की पोलीस विभाग या प्रकरणात कितपत कठोर भूमिका घेतो आणि दोषींवर कुठली कारवाई आता केल्या जाते. नागपूर शहरातील सक्करदरा चौकाजवळील गायकवाड हॉस्पिटलच्या समोरील सारंग गॅस एजन्सीमध्ये काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रात्री सुमारे 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे गॅस एजन्सीमध्ये ठेवलेल्या वस्तूंना आग लागली. लगेचच दमकल विभागाला घटनास्थळी बोलावण्यात आलं आणि त्यांनी त्वरित प्रतिक्रिया देत आग नियंत्रणात आणली. पोलीस आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी मिळून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. या प्रकारामुळे परिसरात एक वेगळीच खळबळ उडाली होती. परिस्थिती लवकरच नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं म्हटलं जात आहे. नागपूरमध्ये हॉटेल नूतनीकरणासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून एक गंभीर चोरी आणि फसवणुकीचं षडयंत्र उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सत्तार कुतुबुद्दीन अन्सारी आणि त्याचा साथीदार पंकज रहांगडे यांना अटक केली आहे. शिकायतकर्ते अक्षय लिंबांना यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलंय की त्यांच्या ऑफिसमधून अनेक बँकांचे चेक चोरी झालेत आणि त्या चोरी केलेल्या चेकवर जाळी स्वाक्षऱ्या करून बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला गेला. आरोपींनी अक्षयच्या ऑफिसमध्ये खोटे रबरी स्टॅम्प लावले आणि चोरी केलेल्या चेकवर एक फर्जी स्वाक्षरी करून फसवणुकीचा प्रकार घडून आणला. तपासात समजलं की ही साजिश पूर्वनियोजित होती. पोलिसांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता सुरू आहे. मराठीच्या या बातमीपत्रात तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा नागपूर समय न्यूज. नमस्कार.